आत्ताशी तर आपण सुरुवात केली आणि एवढ्या लवकरच आपण हार मानून चालणार नाही. लाईक्स येतात आणि ह्याच्याकडे तर काहीच नाही, हा काय कंटेंटच देत नाही, तरी पण ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत. तर असं सगळं मी तर ठरवलं की 3 वर्ष मी कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे, डेली ब्लॉग बनवणार 3 वर्ष. जिस झूठ से किसी का घर बसता वो झूठ झूठ नहीं होता. पोर्टरवाल्यांनो फटके दिले तुम्हाला? काय झालं? काय आलं, धक्का देऊ का? नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे एव्हरीडे रोहित. आणि आज आहे 26 नोव्हेंबर, म्हणजेच आपलं भारतीय संविधानाचा दिवस. तर माझ्याकडून सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तसेच 26/11चा जो हल्ला आहे जो कोणी विसरू नाही शकत, तर भावपूर्ण श्रद्धांजली 26/11मध्ये ज्या शूरवीरांनी आपले प्राण गमावले आणि निष्पाप नागरिक जे होते त्यांना पण आपलं प्राण गमवायला लागलं, तर त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून. आणि आता आपण निघतो आहे, आपल्याकडे आहे 2 ऑर्डर विफास्टच्या, तर निघालो आहे आता आपण. तर मित्रांनो, आपण आहे आता टिळकनगरमध्ये आणि आपण आपलं पहिलं पार्सल जे आहे ते घेतलेलं आहे टिळकनगरमधून. आणि आता चाललो आहे दुसरीकडे पार्सल घ्यायला, युनिव्हर्सल मॅजेस्टिकमध्ये, जे की आहे गोवंडीमध्ये. चला मित्रांनो, कालच्या व्हिडिओची क्लोजिंग नाही करता आली, कारण की काय माहिती मोबाईलचा काहीतरी इश्यू झाला होता, सो त्यामुळे काय करताच आलं नाही. व्हिडिओ मी शूट केला होता पण त्याचा व्हॉइसच येत नव्हता, आणि मी व्हिडिओ शूट केल्यावरती बघत नाही सहजासहजी काय शूट केलं काय नाही, रिटेक वगैरे. फक्त कधी कधी माझ्या म्हणजे जर व्यवस्थित रिटेक मला वाटत असेल ना तर मी बघतच नाही की टेक बरोबर आला आहे की नाही, आपण चेक करूया, असं माझंच नसतं. मी डायरेक्ट हे करतो की हा बाबा झाला आहे ना व्हिडिओ, आला आहे बस झालं. तर तसं करत असतो मी, कारण की वन टाईममध्ये जे होतं तेच मी ठेवतो. मला जास्त रिटेक वगैरे आवडत नाही. आणि कालच्यामध्ये असं झालं की तिथे काय दाखवताच नाही, आवाजच नाही आला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ ठेवलाच नाही मी काल. मधूनच अशी काय पण, आणि काल मूड पण नव्हता. अरे काय माहिती काय झालेलं, काल लय वैताग आलेला, असं वाटत होतं यार उगाचच करतोय मी. आणि आज एवढं फ्रेश वाटतं ना, आज असं वाटतं आपण हे करूया, आज ते करूया, असं करूया तसं करूया, आणि हा शॉट घेऊ तो शॉट घेऊ. म्हणजे दिवसाचा फरक असतो बघा. कधी कधी तुमचा मोरल एवढा डाऊन असतो की तुम्हाला असं वाटतं की अरे यार काय यार, आपण सोडून दिलं पाहिजे सगळं, काय होत नाही काय नाही, आणि इम्प्रूव्हमेंट होत नाही. आणि आपल्याला असे इम्प्रूव्हमेंट बघायची सवय झालेली आहे. ज्याचे केवढे फॉलोवर आहेत, ह्याचे केवढे सबस्क्रायबर आहेत, ह्याला बघ किती लाईक्स येतात, आणि ह्याच्याकडे तर काहीच नाही, हा काय कंटेंटच देत नाही, तरी पण ह्याचे एवढे फॉलोअर्स आहेत. तर असं सगळं मोटिवेशन मिळत असतं, स्वतःलाच भेटत असतं की यार नको, आता बंद केलं पाहिजे, आपला टाईम वेस्ट होतो. कारण की 10 दिवस झाले मी झोपलेलो नाही बरोबर, जिमला जात नाही, कितीतरी दिवस झाले जिमला जात नाही, झोपच होत नाही, तर रेस्टच होत नाही, तर जिमला जाऊन काय करू मी. आणि खायचं प्यायचं टायमिंग तर चेंज झालेलंच आहे. पहिलं कसं असायचं, मी कामावरून यायचो आणि मग जेवायचो आणि झोपायचो, असं शेड्यूल होतं. पण आता असं झालं की जेवल्याच्या नंतर मला 1-1.5 तास 2 तास तरी द्यावे लागतात एडिटिंगला, त्याच्यानंतर मग झोपणार. तर ते जर 1.5-2 तास नाही दिले तर मग पुढे मला असं होतं की यार राहिलं आहे, एडिटिंग राहिलं आहे, तर सकाळी लवकर उठून कंप्लीट करायचे. तर मग मला 1 वाजता झोपून 1-1.5ला झोपून परत मला 6 वाजता 7 वाजता उठावं लागतं. तर उठल्याच्यानंतर मग एडिटिंग करायला बसणार 3 तास तर लागतात मिनिमम 3 तास एडिटिंग करायला, आणि मग नंतर हे करायला काय झालं थंबनेल वगैरे काढायला. तर याचे सगळ्यासाठी लागतात. आणि तर मोटिवेशन असं भेटत असतं की यार नको, आता बस झालं, आपण आता इथे स्टॉप करायला पाहिजे, काय इम्प्रूव्हमेंट होत नाही आपली. तर मला एवढं सांगायचं आहे की आत्ताशी तर आपण सुरुवात केली आणि एवढ्या लवकरच आपण हार मानून चालणार नाही. आणि बघूया पुढे काय होतं आहे. मी तर ठरवले की 3 वर्ष मी कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे, डेली ब्लॉग बनवणार 3 वर्ष, आणि असंच करत राहणार आहे. मी ना सबस्क्रायबर बघणार आहे, ना लाईक्स बघणार आहे, ना कमेंटमध्ये बघणार, काही कमेंटचे रिप्लाय द्यायचे असेल तर मी कमेंट बघणार आहे.
कमेंटमध्ये कोण काय काय सजेस्ट करतं ते बघणार आहे. तर तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ आणि तर तुम्हाला जर काय खटकत असेल किंवा काहीतरी असं वाटत असेल की याच्यामध्ये मी सुधारणा केली पाहिजे तर तुम्ही नक्की सांगा मला आणि मी पण त्याचं ऐकेल की काय सांगतात ते काय नाही काय इम्प्रूव्हमेंट. कारण की इम्प्रूव्हमेंट तर पाहिजेच असते. कारण की आपण फक्त करतोय त्याला महत्त्व नाही आहे तर त्या करण्याला इम्प्रूव्हमेंट पाहिजे असते. तर इम्प्रूव्हमेंट बघूया कधी किती जण देतात ते माझ्यासाठी सजेशन्स. मी पण इम्प्रूव्हमेंट करायला रेडी आहे. गो अँड कमेंट्स. तर आपण आता आहे मॅजेस्टिकमध्ये आणि आपलं सेकंड पार्सल पिक केलेलं आहे जसं की हे तुम्ही बघू शकताय. आणि हे आपल्याला द्यायचं आहे मॅरेथॉन फ्युचर एक्समध्ये जे की आहे करी रोडला. आणि आता जायचं आपल्याला तिसरं पार्सल पिक करायला जे की आहे घाटलामध्ये. तर तिसरं पार्सल पिक करायला जाऊया चला. आता आपण आहे चेंबूर घाटलामध्ये. सो आपलं आता तिसरं पार्सल आपण पिक केलेलं आहे जे की हे द्यायचं आहे गिरगावमध्ये. सो आता चला फटाफट जाऊया आता ड्रॉप लोकेशनला. पहिले तर करी रोडचं आहे तर तिकडे जाऊया. मित्रांनो आता आपण आहे मॅरेथॉन फ्युचर एक्सला जे की आपलं पहिलं ड्रॉप होतं आणि आपण ते ड्रॉप केलेलं आहे आणि आता चालू आहे दुसऱ्या ड्रॉपला. आता आपण आहे बॉम्बे सेंट्रलला आणि चला युलो बॉम्बे सेंट्रलला आहे आणि आपल्याला जायचं आहे गिरगावला जी की ऑर्डर लेट झाली. ॲक्च्युली त्यांनीच लेट दिलेली आपल्याला आणि कस्टमरचा फोन येतोय भाई किधर पहुंचा कितना टाइम लगेगा कभी का ऑर्डर दिया है. मैं बोला भाई 1:15 बजे ही मिला है मेरे को ऑर्डर तो कैसे मैं आऊँगा. बोलते हैं ठीक है अभी कितना टाइम लगेगा. मैं बोला 15 मिनट दिखा रहा है मेरे को. हाँ ठीक है आ जाओ. 15 का है 20 मिनटं दाखवतो जावा 5 मिनटं आपण खायचे. जिस झूठ से किसी का घर बसता वो झूठ नहीं होता. आता आपण आहे गिरगावमध्ये जे की आपलं सेकंड पार्सलचं ड्रॉप होतं त्याचे आपल्याला भेटत 145 रुपीज. आणि आता आपण चालू आहे थर्ड पार्सलला जे की आहे मरीन लाईन्सला. खूपच लेट झालं आहे. आपल्याकडे एक ऑफलाईन ऑर्डर पण आहे जी की माटुंग्याला द्यायची आहे. सो ती मिस झाली आपल्याकडून कारण की थोडा टाईम लागला त्यांना द्यायला. सो आपण आता रिटर्नच्या पार्सलमध्ये ते देऊया. आणि आपले 3 ड्रॉप तिन्ही पण ड्रॉप झालेले आहेत. तिन्ही पण ड्रॉप झालेले आहेत आणि आता आपल्याला रिटर्नचं पार्सल घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक ऑफलाईन ऑर्डरसुद्धा आहे. तर लवकरात लवकर आपण ती ड्रॉप करूया कारण की ते पोलीस स्टेशनचं काम आहे आणि डॉक्युमेंट्स. तर आता आपण रिटर्नचे पार्सल गोळा करतो आहे. तर एक ऑर्डर लागलेली आपल्याला रिटर्नची एक चेंबूरची. हे आपलं 4थं पिकअप आहे जे की आपल्याला चेंबूरलाच द्यायचं आहे आणि आपण जाऊया आता चेंबूरला. तो मित्रांनो आपल्याकडे आहे आता आजचं 7वं पार्सल. 6वं पार्सल उचललं आहे 7वं पार्सल घ्यायला चाललो आहे. सो आता चाललो आहे मी तिकडे. इकडून आपण घेतली एक चुनाभट्टीची ऑर्डर जे की सोडायचे चुनाभट्टी पोलीस स्टेशनमध्ये. तर बघूया चला आता लेट झाला आहे जायला. आपल्याला आला होता फोन पार्टनरचा. तर आता पार्टनर आहेत पाठकवाडीमध्ये. तर मित्रांनो आपण आहे आता पाठकवाडीमध्ये आपल्या जागेवरती. अरे रोहन इकडे ये ना. भावाना झालाय कॅमेरा. हा ना एवढा खाऊन नुसतं केवढा जाडा झाला बघा बघा. ए बघ बायसेप देख आपला. काय किती ऑर्डर घेतल्या तुम्ही लोकांनी. एक पण नाही. हे लोक आज माग आहेत माझा. हा काल 3-3, 4-4 ऑर्डर घेऊन गेलेला 500-500च्या. जितले बितले काय नाही. मईच्या अकेला बादशाह इधर का बादशाह मईच आहे. रोज का तो ही है ना रात को इधर चला ऑर्डर घेऊन द्या. बाय. हे बघा हे ते पार्सल आहे जे आपल्याला गोवंडीला सोडायचं आहे. चिकनचं पार्सल आहे आणि 12 किलो चिकन आहे त्याच्यामध्ये. तर आपल्याला आता हे चिकन फिरवत न्यायचं आहे. तर बघूया आता किती वेळ लागणार आहे गोवंडीला पोचायला चिकन सोडायला. आता वाजले आहेत 3:45. तर आता निघायचंच आहे आपल्याला. चला खूप लेट झाला आहे. मी वाट बघत आहे पोर्टरची. आता दादरची एक तरी पोर्टर पाहिजे मला. पण आता एवढा वेळ झाला मी उभा आहे पण ना मला एक पण पोर्टर लागलेलं नाही दादरची. नाही तेव्हा दादरच्या ऑर्डर अशा मेलेल्या असतात ना. एक ऑर्डर सुटली नाही का दुसरी ऑर्डर दादर लागलीच पाहिजे. दादर लागते प्रभादेवी लागते काय ना काहीतरी लागते. पण आता एक पण ऑर्डर लागत नाही आहे. सगळ्या वेस्टर्नच्या लागतात ते सगळ्या खार अंधेरी वगैरे लागतात ते. पण एक पण ऑर्डर दादरची लागत नाही. पोर्टरवाल्यांनो
फटके दिले तुम्हाला? आजचं वेदर बघा कसं दिसतं, एकदम एकदम क्लीन दिसतोय स्काय. आता निघालो आहे माटुंग्यावरून. ऑर्डर सोडली आपण, ती जी ऑफलाईन ऑर्डर होती ती ऑर्डर सोडली. ती आपली चौथी ऑर्डर होती ऑफलाईनची, आजची चौथी ऑर्डर होती. सो आता चालू आहे मी. काय झालं आहे, टायर पंक्चर आहे. काय आलं, धक्का देऊ का? काय पेट्रोल ना? हा बस ना. मी वाटच बघत असतो कोणाची. ये बस 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 झालं. मित्रांनो मला धक्का द्यायला खूप आवडतं. आपण चाललोय, मजा येते मला धक्का द्यायला. जेव्हापासून शिकलो तेव्हापासून मी कितीतरी जणांना मी डायरेक्ट थांबवून विचारतो काय झालं. मजा येते. पेट्रोलच संपलाय ना. हा हा, एवढी मजा येते ना. चल 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 तो नाही महाराष्ट्रात. चल. हा हा, माझा चॅनल आहे एव्हरीडे रोहित. मित्रांनो आता मी आहे चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या इथे. आणि आता आपलं जे 5वं पार्सल होतं ते आपण आता सबमिट केलेलं आहे. 4-5 हां 5वं पार्सल होतं ते आता सबमिट केलेलं आहे. आणि आता चाललो आहे आपण चेंबूरच्या दिशेने. तो आपलं 6वं पार्सल जे आहे ते डिलेवर करण्यासाठी. चला चेंबूर बघूया आता. मित्रांनो आता आपण आहे गोवंडी देवनारमध्ये, जी की आपली लास्ट म्हणजे 7वी आपली जी ड्रॉप लोकेशन होती त्या ड्रॉप लोकेशनला आहे. आणि आता इथून आपण चाललो आहे आणि आपले झालेले आहेत एवढे. तर बघा आता आणि आत्ता आपल्याला जायचं आहे घरी. घरी गेल्यावरती जेवून झोपून फ्रेश होऊन आणि त्याच्यानंतर मग आपण परत एकदा येऊया संध्याकाळी. चला. तर हां गाणं नाही लावायचं, कॉपीराईट येते. व्हिडिओ काढायला लागला आपल्याला, डिलीट करायला लागणार. तर आपल्याला आता अश्लेषा करून दाखवणार आहे तिची डान्स स्टेप. सो आणि हे बघा ही न्यू ब्लॉगर इन द हाऊस रमा गायकवाड सर. ते बघा अगं ती दाखव. चला 1 2 3 स्टार्ट. गॉड अल्लाह और भगवान ने बनाया एक इंसान, टाण ना 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 ना, आया जमी पे लेके वो ऊपर वाले का फरमान, टाण ना 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 ना, वो दोस्तों का है दोस्त, यारों का है यार, जिसका नाम सुन के कापे हर शैतान, गॉड अल्लाह और भगवान. तर ही अशी त्यांची डान्स स्टेप आहे. काय माहिती ते तिच्या स्कूलवाल्यांना काय सुरुवातीला खूप चांगली गाणी घेतली आणि आता हे असले भंगार गाणे करते ते. आफेक शाळा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सजेशन द्या अजून काय करू शकतो मी याच्यासाठी. आणि जरा मला पुढे जाण्यासाठी मदत करा, तुमची गरज हवी आहे. आणि जर मला मानत असाल तर खरंच मदत करा. आणि तुम्ही मदत करणार मला माहिती आहे, तुम्ही सांगणार की काय करायचं आणि काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. तर असंच तुमचं प्रेम असू द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सजेस्ट करा तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या कलिग्स जिथे कुठे असेल तिथे जर आवडत असेल तर सजेस्ट करा. आणि पुन्हा एकदा संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच 26/11च्या हल्ल्यामध्ये जे शूरवीरांनी जे कार्य केलं, आपल्यासाठी प्राण गमावले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. नमो बुद्धाय. जय संविधान.